रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्ती रया ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती दया आपुली आपण करा सोडवाना आपुली आपण करा सोडवाना तोडावी रखुमाई एक साथ डब्बा रखुमाई डब्बा रखुमाई डब्बा रखुमाई हरि जय 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 हरे जय जय विठोबा रखुमाई देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया
आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्याने हात दिले त्याच हाताने त्याचंच नामस्मरण करायचंय. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम नमन करू घननाथा उमाशंकराची या सुता. चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरम्. मनोजवन्मार्गदुल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरणाजी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असता. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात आहे. उपस्थित श्रोते मायबापांच्या हृदयस्थ असलेल्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या चैतन्य रूपाने वास करणाऱ्या त्या प्रतिकात्मक श्रोते मायबापांच्याही चरणारविंदी प्रथमतः नतमस्तक होतो. ज्ञानोबा तुकोबाच्या ट्रॅकवरती चालून आपलं जीवन त्या असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला समर्पित करू पाहणारे आमचे वारकरी गण उपस्थितांमध्ये सकळ वारकऱ्यांच्या चरणविंदी प्रथमतः नतमस्तक होतो. ज्या दरबारात तुम्ही आम्ही उपस्थित आहोत तो दरबार म्हणजे आइए हनुमत विराजिए. 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 कथा करू मति अनुसार. आइए हनुमत विराजिए. आइए हनुमत विराजिए. हे दुख भंजन माय
मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे प्रस्तुत संकीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव अलंकापूर निवासी ज्ञानोबराया यांचा 3 चरणाचा 3 ओळीचा 3 प्रमाणाचा असा गोड अभंग आपल्या कानपटलावरती आलाय आम्हा वारकऱ्याने गायलाय कुणाच्या पाठांतरातला आहे कुणाच्या कानपाट आहे कुणाची त्याच्याकडे पाठ आहे माऊली ज्ञानोबराया गोड असा एका विशिष्ट वर्गाला स्वानुभवाचा उपदेश करतात विठ्ठल एक बंधनामध्ये अडकलेला वर्ग माऊली ज्ञानोबरायाच्या दृष्टीस आला प्रस्तावना गोड आहे बंधनामध्ये गुंतलेला एक विशिष्ट वर्ग ज्ञानोबरायाच्या दृष्टिक्षेपात आला आणि त्याला मुक्त होण्याची इच्छा अशी माऊली ज्ञानोबरायांनी जाणली त्यावेळेस त्याला उपदेश करत असताना माऊली ज्ञानोबराय बोलतात संसार बंधन तोडा वेगी तुला मुक्त व्हायचंय ना मग एक काम कर रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे तुमच्या आमच्या सारख्या व्यक्तीने ज्ञानोबरायाला विचारलं माऊली तुम्ही जे बोलताय हे फक्त आम्हाला सांगण्याकरता आहेत का तुमचा काही अनुभव आहे माऊली बोलायला लागले मी नुसतं तुम्हाला नाही सांगत मग ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी झालं बघा कीर्तन विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी स्पष्ट येतोय खूप गोड लावले दादा ऑपरेटिंग छान आहे जबरदस्त आहे जर कुणाला वाटलंच तर इथे जागा तुमच्याकरता पहिल्या पॅरेग्राफ मध्ये शिल्लक आहे बघा आणि तुमचं विशेष स्वागत म्हणून तुमच्याकरता टाळी आम्ही सगळेजण वाजवू कोण कोण येते बघूया एक 10 सेकंद तुमची वाट पाहतो मी कुणाला विशेष करून बोलवणार नाही पण ज्या पुरुष वर्गाला वाटते की मला काही त्रास नाही राव मला भगवंतानी लय मस्त ठेवलंय फक्त नुसते हव्या घेण्याकरता जर बसलेले असाल तर नक्की पुढे या आणि तुम्ही जर पुढे आलात तर तुमची प्रकृती भगवंत अत्यंत चांगली ठेवेल याच्यात तीळ मात्र शंका नाहीये वा 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 जे उठतात त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवत चला ते इथं बसेपर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजे नाहीये मनाचे कान करून तुम्ही या संकीर्तनाकरता बसलेला आहात ज्ञानोबा तुकोबाची कृपा आपल्यावरती व्हावी एवढ्या करता इथं अमूल्य वेळ खर्च केलेला आहात याची मला जाणीव आहे उभयता 29 वर्षापासून चालू असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 30वा असलेला आपला हा संकीर्तन सोहळा आहे कितवा दिवस आहे आज काल्याचा आहे का 5वा 6वा काय असेल तो
5 दिवस केव्हा गेले आपल्याला कळले. हे तुम्ही आम्ही म्हणतो, पण आदरणीय बन्सी बाबा, आदरणीय पांडुरंग बाबा इथं बसलेले आहेत, यांना विचारा. तुम्ही जसं म्हणताय ना 5 दिवस किती फास्ट गेले, तसंच ही मंडळी म्हणतात. मंडळी 30 वर्ष केव्हा निघून गेले पता लागले नाही. किती गोड आहे बघा नियोजन. आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी माऊली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज करंजकर, हरिभक्तपरायण शिवभक्त बन्सी बाबा गुंजाळ यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाने हरिभक्तपरायण रोडीबा धोंडीबा रहाणे, हरिभक्तपरायण पांडुरंगजी बाबा बबन पाटील रहाणे व हरिभक्तपरायण तुकारामजी बाबा त्र्यंबक पाटील रहाणे यांच्या शुभ प्रेरणेने हा संकीर्तन सोहळा अत्यंत सुंदर दैदिप्यमान या संगमनेर तालुक्याला साजेल आणि शोभेल अशा पद्धतीचा तुम्ही साजरा करताय. गोड सगळं नियोजन आहे. या असलेल्या संगीत साथी करता, माऊली ज्ञानोबाच्या तुकोबाला प्रिय होण्याकरता या सगळ्यांना एका ताळात आणायचं काम जे व्यक्तिमत्व करते ते आदरणीय श्री माझे जीवलग आणि अत्यंत आपल्या भागाचं वैभव, महाराष्ट्राचं एक स्वर तालपटलावरचं गोड व्यक्तिमत्व अभिषेकजी दादा जगदाळे. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा. इकडं ज्यांनी सुंदरशी चाल गायली आहे माझे अत्यंत जीवलग मित्र, परमार्थ पथिक असलेले, ज्ञानोबा तुकोबाच्या पंतस्थ असलेले वारकरी भूषण श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट सागरजी दादा आणि त्याच तोला मोलाचे भजन सम्राट श्री भारतजी महाराज गुंजाळ. दादांना करता एकदा जोरदार 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 झाला. वा वा वा. आणि टाळ्या अशा बेतडापाड्यावर नका वाजवू बरं. माणसानं सदन झाल्यानंतर थोडस मनाने सुद्धा सदन झालं पाहिजे. विठाल विठाल. सुंदर ज्यांचं असं हे सगळं तुम्हाला चित्रीकरण बघायला भेटणार आहे, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या चॅनलचं नाव आहे संत नगरी. आणि या संत नगरी चॅनलला जमल्यास लाईक करा, जमल्यास कमेंट सुद्धा करा, जमल्यास सबस्क्राईब तर नक्कीच करा, आणि जमल्यास न बोलता पण कळतो तुम्हाला. आनंद आहे. सुंदरशी ऑपरेटिंग माझ्या दादाची आहे. काय नाव तुझं? वा वा वा. नाव चांगलं आहे बाबा. इथं सुद्धा किती सुंदर स्थापना आहे बघा. मी आल्यानंतर बघितले पांडुरंग बाबा, तिथून मला तुम्ही दिलं सोडून, पण इथं मी दर्शन घेताना बघितलं. सुरुवातीला ते हुशार माणसाच्या लक्षात येणार. सुरुवातीला प्रथम नमन करू गणनाथा, आणि त्याच अँगलनं मी नमन केलंय बघा. गणपती बाप्पापासून तर तुका झालासे कळस असं आहे ते. म्हणून हे मोठ्यांची लक्षणं असतात. ते जमलं तर जाणून घ्यायचे, नाही जमलं तर मस्त जेवायचं, मस्त आराम करायचा. ऐका आता, ज्यांच्या असलेल्या सुंदरशा अशा शोभिवंत असलेल्या या वारकरी रत्नांच्या उपस्थितांमध्ये हा संकीर्तनाला खूप गोड साथ चढतोय. आणि वारकरी संप्रदायाच्या आमच्या श्री हरिभक्तपरायण अनिताताई यांच्या असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतील या विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून टाळ वाजवण्याकरता, संकीर्तनाकरता, साथी करता गोड असं रूप आपल्याला बघायला भेटतं. नव्हे नव्हे आपल्याला सुद्धा असं वाटतं आपण सुद्धा इथं बसल्यापेक्षा घरी गेलेलं आनंद आहे. लय गोड आहे. एकदा या लेकरांकरता टाळ्या वाजवा बरं. तुम्ही फक्त टाळ्याच वाजवा. आनंद आहे. ही सगळी दिग्गज मंडळी महाराज. आता हे बघा ना, आमचे मी नाव विसरलो बघा तुमचं, करपे दादा, राजू दादा, संजय दादा आणि काळे महाराज. महाराज बघा ना बाबांचं वय काय आज. वृद्ध होती तरणी रे. गोड 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 वारकरी मंडळी. आणि हा आमचा भैया तरुण. वा वा वा. हे गोड. आणि तुम्ही पण एकदा पुसून घ्या घाम. लय दमले ते. बोलतो मी घामत्याला येतो, वाजिते हे घामत्याला येतो, गाते ते घामते. आनंद आहे. तुम्ही जर एवढ्या चांगल्या मुखकमल करून जर इथं बसलात ना महाराज, ज्ञानोबा तुकोबाची कृपा आपल्यावरती आहे यात नवल नाही, पण ती सदोदित टिकेल याच्यातही मात्र काही शंका नाही. 30 वर्ष झाले या असलेल्या रोपट्याला लावून सने. अजूनही बेस कमी कर.
इवलेसे रोप लावियेले द्वारी, इवलेसे रोप. आता त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. असा गोड फळ चाकण्याचे दिवस आपले आले. किती भाग्यवान आहोत आपण. आता मी तुम्हाला विचारतोय मंडळी सगळ्यांना, या असलेल्या शुभ कार्याकरता, या असलेल्या संकीर्तन सोहळ्याकरता गेल्या 30 वर्षापासून कोण कोण या सप्ताहाकरता उपस्थित होतं त्यांनी फक्त हात वर करा. 2, 5, 4 जण जे काय असतील, महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांना एक 10 सेकंद ठेवावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. बाबा भरपूर जण आहे बरं. अजून सायलाने बाबाला आम्हाला थोडं ऐकायला बी कमी आहे बरं. माऊली ज्ञानोबरायाच्या आळंदीला टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारकरी सुद्धा काय म्हणतो? माऊली. महाराज सुद्धा काय म्हणतो? माऊली. जेवू घालणारा सुद्धा काय म्हणतो? माऊली. आणि तुम्ही पण काय म्हणताय? काही काही नाही म्हणे ना माऊली. आणि खिसे कापणारा पण काय म्हणतो? मग ती माऊली कोण? ऐका आता कोण. इथं मातृवर्ग खूप चांगल्या भरपूर प्रमाणामध्ये आहे. आजही तुम्हाला 50% चांगल्या पद्धतीने आरक्षण आहे. काही दिवसापूर्वी तर एसटी तुमच्या नावावरची झाली. मला आज एसटीनंच येणं होतं. मी आदरणीय सरपंच साहेब नरेंद्र भाऊ दादांना बोललो. ते म्हटले मोठी गाडी घेऊन या. म्हटलं मोठ्या गाडीचं काम चालू आहे, नाही येता येणार कदाचित. म्हटलं मग आता, म्हटलं मी येतो माझ्या पद्धतीनं, मला माहीत होतं. मग घरचे म्हणे आता तू जाणार कसा? मी म्हटलं मी एसटीनं जाणार. म्हणे एसटी तर आता राहिलं नाही जागा. म्हटलं मग मी मागून जाणार, कारण की एसटी कुणी सगळी तुमचीच झाली. ऐका ना, माझा मुद्दा असा आहे, आज तुम्हाला वाटतंय 50% आरक्षण महिला मंडळीला आहे, पण माझ्या माऊली ज्ञानोबरायाची क्रांती ही आजची नाहीये. 725 वर्ष झाले तेव्हा सुद्धा असंच कीर्तन रंगलं होतं. असंच कीर्तन. कुठं? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. कोण कीर्तन करत होतं? देवाच्या अगदी लाडके भक्त, भक्त शिरोमणी प्रेममूर्ती. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि आता ऐका तुमचा अधिकार. मी माऊली बोलतोय. माऊली कोण आहे? जनी मन ज्ञान देवा बोला अभंग. अहो, आमच्यासारख्या हाडा मासाच्या माणसाने जर अभंग म्हटले तर अष्टसात्विक भाव निर्माण हो. आपल्या अंतःकरणातून डोळ्यातून पटा 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 टपा टपा पाणी गळतंय. मग ज्या माऊली ज्ञानोबरायाच्या कुशीमध्ये 1 नाही, शेकडो नाही, हजारो नाही, लाखो नाही, कोटी नाही, असंख्य लोकांनी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतायत, त्या माऊली ज्ञानोबरायाने जेव्हा अभंग गायला सुरुवात केली, कसा असेल तो अभंग, कशी असेल ती चाल. ऐका, बारीक बारीक बसल्या बसल्या टाळ्या वाजवा. ज्यांनी हात सोबत आणले असेल त्यांनी. अभंगा बोलता रंग कीर्तनी भरला,
परिणाम प्रेमाचे छंदे विठू नाचू लागला, विठू ढोलू लागला. एवढंच नाही संगमनेरकर मंडळी, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पाठीमागून आले कबीरजी आणि बोलता देवा अरे इतका नाचतोय तू, सावध होई देवा ऐसे बोले कबीरा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंगा. ते माऊली ज्ञानोबराय त्यांचा हा अभंग. विठ्ठल माय आई जननी माऊली एकाच अर्थाचे एक शब्द आहे. कोण माऊली? मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, बरोबर माऊली. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या आपल्या दारासमोर भिकारी यावा, माय नावाची ताकद बोलतोय, माऊली नावाची ताकद बोलतोय आणि त्याने आवाज देवा, वाडाओ माय. पण घरातून एक पात्र आवाज ऐकून येतं, वाडघ माय म्हटलं की शिळी पाती हातामध्ये चतकुर अर्धी चपाती घेऊन येते आणि त्याच्या पदरात टाकते. त्या पात्राचं नाव काय? माय. हे नसन पटलं काहींना पुढं आहे का? एखाद्याला 4 मुलं आहे आणि त्या 4 मुलाला 3 मुलं जबरदस्त चांगल्या पद्धतीनं पैसा कमवून आपलं प्रपंच चालवत आहेत, खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलप त्यांनी केलंय. पण ऐका, एक मुलगा असा आहे की तो नुसता खातो आणि गावभर हिंडतो. माझी भाषा कळते तुम्हाला? माऊली बोलतोय मी. माऊली माऊली काय? सगळं घर त्याच्या खाण्यावर उठतंय, नुसता रिकाम टेकडा आहे, आयत खाऊ आहे, घराला भार आहे. बाप आला की बोलतो, भाऊ आला की बोलतोय, भाऊजी आली की बोलते, घरातला प्रत्येक जण त्याच्यावरती तुटून पडतो. एक दिवस ताट समोर ठेवलेले आणि त्याला सगळे बोलायला लागले, ताट त्याने दूर सारून दिलं, नाही राहायचं मला घरात. पण दररोजात जात असताना एक पाय बुटात एक पाय बुटाच्या बाहेर आहे. तेवढ्यात एका असलेल्या मातृत्वाने हात पकडला आणि ऐका ना, त्याला सांगितलं, राजा जेवण कर, तुझी माय अजून जिवंत आहे. ही म्हणण्याची ताकद फक्त माईची असते. मग हाडा मासाच्या आपल्या साध्या आडानी निरक्षर असलेले जी माय आहे तिच्यामध्ये एवढा कळवळ आहे, तर ही तर माय विश्वाची माय. ज्ञानराज माझी किंवा ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची साधी आपल्या मैला जर एवढा कळवळा असतो, ती तर विश्वाची जगाची ब्रह्मांडाची माया आहे. त्यांना नाही का कळवळा असेल? येतो ही त्याचा कळवळा, येतो ही त्याचा कळवळा, येतो ही त्याचा पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो ही त्याचा कळवळा, येतो ही त्याचा कळवळा, येतो ही त्याचा. पडती
काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो बरोबर माऊली विठाल. मग संतांची एक दृष्टी असते. त्यांनी अंड जारस स्वेदज उजवी याच्यातून बाहेर पडलेल्या जीवांना बघितलं. त्यापैकी 3 योनी त्यांच्या काही कामात नाही. अंड स्वेदज उद्भिज. पण जारज योनीतून बाहेर पडलेला हा देह आणि तो जेव्हा या संसार बंधनात अडकलेला त्यांनी बघितला आणि त्यांच्या दृष्टीस आलं की अरे 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 कमीत कमी जे अडकले त्याला राहू द्या, पण जे अडकल्यानंतर ज्यांना बाहेर पडण्याची इच्छा आहे, अडकल्यानंतर ज्यांना बाहेर पडण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता माऊली बोलतायत संसार बंधन तोडावे संसार बंधन बंधन तोडावेगी. कुणाकरता सांगितलंय? जे बंधनात आहे आणि ज्याला त्या बंधनातून मुक्त व्हायची काय आहे इच्छा आहे, त्याच्याकरता माऊली बोलतायत. एक तर माणसाला बंधनच असू नये, जाणते वर्ग माझ्या समोर आहे. एक तर बंधनच असू नये आणि असलं तर त्याच्यातून बाहेर पडण्याची काय असली पाहिजे इच्छा असली पाहिजे. एक तर शाळापासून वंचित कुणी राहू नये, शाळापासून वंचित कुणी राहू नये, पण शाळात जर जात असेल तर त्याला पास होण्याची काय असली पाहिजे इच्छा असली पाहिजे. तसंच आहे, एक तर या जन्मात आपण आलोय सगळ्यात महत्भाग्य, पण इथं येऊन आपण परत जर बंधनातच गुंतत असू तर मग मात्र काही कामाचं नाहीये. तुमच्या लक्षात येण्याकरता एक दृष्टांत देतो संगमनेरकर ऐका. एखादा जर मठाधिपती, एखादा जर असलेला महंत, एखादा जर राजा जर गेला कुठं पंढरीला नाही, हा वैकुंठाला म्हणा, जर गेला तर त्याचा योग्य विधी करेपर्यंत बाबा पूजनीय बाबा त्याचा उत्तराधिकारी नेमावा लागतो. मग त्याच्या मुलाला तिथं उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्या मुलांना कधीच आजपर्यंत राज्यकारभार पाहिला नव्हता, राज्य बघितलं नव्हतं, गाव बघितलं नव्हतं, शहर बघितलं नव्हतं. पण एक दिवस 15-20 दिवस झाल्यानंतर त्या प्रधानजीला तो म्हणतो, कोण? त्या राजाचा मुलगा, ओ प्रधानजी मला शहर पाहण्याची इच्छा आहे. लगेच रथात बसवलं. पुण्यासारखं शहर आहे. स्वारगेटहून निघाला, शनिवार वाडा पाहिला, तिथून निघाला, शिवाजीनगर बघितलं, तिथून निघाला, भोसरी बघितली, तिथून निघाला, देहू बघितलं, तिथून निघाला, चाकणची MIDC बघितली, तिथून निघाला, मोशी बघितली, तिथून निघाला, परत आळंदीत आला, तिथून निघाला, येरवड्याच्या साईडनं गेला. पण येरवड्याच्या साईडनं जात असताना तिथं त्यांना कोण दिसलं? साधू. त्या मुलाने विचारलं, प्रधानजी हे कोण आहेत? प्रधानजीनं सांगितलं, राजासाहेब हे गुन्हेगार आहे. गुन्हेगार म्हणजे कैदी. कैदी म्हणजे गुन्हेगार. आणि गुन्हेगार म्हणजे चालू देऊ सकाळपर्यंत असंच मराठी मोकळी करून सांगितले. माणसावरती अमानुष अत्याचार अनाचार करणारे हे लोक आहेत, म्हणून यांना इथं बंधनात टाकलंय. तो राजा होता थोडा हुशारही होता, पण थोडासा काही ना कळेल काही ना नाही कळेल, त्यांनी काल्याला या. त्याने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी
यांना बंधनात नका ठेवू, मग सोडून द्या. प्रधानजी हुशार होता, कारण की प्रधानजी फक्त त्याचाच राज्यकारभार चालवत होता असं नाहीये. मग त्यांनी त्याच्या पप्पाला सुद्धा वाटी लावलेलं होतं. प्रधानजी म्हटलं, आता तुम्ही कशा करता आलात? फिरण्या करता आलात ना, मग आता आपण फिरून घेऊ आणि 8-4 दिवसांनी आपण GR काढू. आणि तसंच झालं. 15-20 दिवसानंतर परत राजांची एक इच्छा आहे की ज्या कैद्याला जी इच्छा असेल ती त्यांनी राजासमोर प्रगट करणे आणि मागून घेणे. ऐका ना, सगळे कैदी एका समोर एक उभे राहिले आणि प्रत्यक्ष राजा एका स्टेजवरती बसलाय. एकीकडून प्रधानजी आहे, एकीकडून बोलणारा निवेदक आहे आणि एकीकडून एका हातात मध्ये वही आणि पेन घेऊन एक बसणारा लिहिलेला बसलाय. ऐका ना दादांनो, लिहिण्याकरता बसलेला असताना पहिल्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? तुझी काय इच्छा आहे? गुरु देऊ? सरळ बसा, सावधान बसा, गोड लेकर आहे. ऐका, पहिल्याला विचारलं, त्याने सांगितलं, राजासाहेब तुम्ही आज पहिली वेळ मला विचारताय. एवढा उन्हाळ्याचा दिवस आहे, माझ्या घरी AC लावलेली आहे साहेब, पण इथं मात्र फॅन सुद्धा नाहीये. तेवढा आम्ही ज्या खोलीत राहतो ना त्या खोलीमध्ये काय करा, त्याचे फॅन लिहून घ्या. दुसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? तो म्हटला, साहेब काही म्हणा साहेब, पण मला गादी शिवाय झोप येत नाही आणि इथं मात्र झोपायला गादी. त्याची गादी लिहिली. पुढच्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? त्याने सांगितलं, काहीच नाही साहेब, मला रोज सकाळी 9 वाजेच्या आत जेवायला लागतंय आणि इथं 12 वाजतात तरी सुद्धा जेवायला भेटत. त्याचं ते लिहिलं. परत पुढच्याला वेळ, तुझी काय इच्छा आहे? त्याने सांगितलं, तुमच्याकडे पण येणार आहे नंबर हळूहळू, काळजी करू नका. पुढच्याला विचारलं, तुला काय वाटतंय? त्याने सांगितलं, मला असं वाटतंय, मला घरी लय जेवायची सवय. लय म्हणजे किती? रोज मी 20-20 चपात्या खायचो, इथं मला 2च चपात्या भेटत्या साहेब. त्याच्या चपात्या लिहून घेतल्या. आता तुमच्याकडे येतोय, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणता असाल, तू फक्त बोल आणि कीर्तन लवकर. शेवटचा एक जण राहिला. त्यांनी विचारलं, राजेसाहेब खरंच तुम्ही इच्छा पूर्ण करणार आहात? राजेसाहेबांनी सांगितलं, याच्याकरता तर इथं आलोय मी आज, काय असेल ती इच्छा तुझी पूर्ण होईल. तो असा स्टेजवर आला, माईकवर आला आणि बोलायला लागला. काय बोलतो माहितीये? तो म्हटलं, राजेसाहेब न जाणे चुकून माझ्याकडून गुन्हा झाला आणि मी या असलेल्या जेलमध्ये येऊन पडलो. राजेसाहेब या बंधनात काय दुःख आहे मला विचारा राजेसाहेब, पण तुम्ही जर म्हणताय ना तुला जर काही इच्छा असेल तर मागा, तर माझी एकच इच्छा आहे राजेसाहेब, जे सगळ्यांनी मागितलं त्यातलं मला काहीच नको. मला असं वाटतं तुम्ही उभं राहावं, माझ्या कंबरड्यात 2 लाथा घालाव्या आणि या जेलच्या बाहेर मला काढावं, एवढंच मला वाटतंय. माझा दृष्टांत संपला संगमनेरकर. ऐका, या सगळ्या मागणी धारापैकी मागणं ओरिजिनल मागणं कुणाचं आहे? फॅनवाल्याचं? कमीत कमी जेवणाराचं नाही, मग बाहेर काढा असं म्हणणारा जो आहे. ऐका ना दादांनो, तसंच आहे. हे मी कैद्याचं बोलत होतो का? तुम्ही जाणते आहात, आपलंही तसंच आहे. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजी, नित्य भावे भजी, नित्य भावे. बंधनात आहे, पण बंधनात जो आहे त्याला बाहेर पडण्याची जर इच्छा आहे, उपदेश त्याच्या करताय. संसार बंधन तोडा वेगी असं. मग बंधन कोणी घालून दिलंय? हे संसार रूपी बंधन खूप अवघड आहे. संसाराचं वर्णन करत असताना 15व्या अध्यायामध्ये बाबाजी इतकं गोड वर्णन केलंय. ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थम म्हणा म्हणा छंदांसी यस्य
अधश्वर्ध्वं प्रसृतात् गुण कर्मानुबंधीनी. हे कशाचं वर्णन आहे? संसार रूपी वृक्षाचं वर्णन आहे. तुम्ही झाडं बघितले बाळांनो? ए बाळांनो, झाड पाहिलं तू? झाड पाहिलं? त्याच्या मुळ्या कुठं असतात? हा बरोबर आहे, तुमचंच बरोबर आहे. संसार रूपी वृक्षाचे मुळ्या वरच आहे, म्हणून त्याचं वर्णन आहे. आता मी जास्त ते वर्णन करत नाही. वर्णन करता करता आपले 12 वाजून जायचे. पण ऐका दादांनो, त्या असलेल्या संसार बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत. देह संसार आहे, देह बंधन आहे, संसार बंधन आहे. बरेचसे काही बंधन मला तुम्हाला सांगता येईल, पण एवढ्या बंधनात तुम्हाला टाकत नाही. हे बंधन माऊली ज्ञानोबा म्हणतात, संसार बंधन तोडा वेगी. वेगी या शब्दाखाली अधोरेखित करा, अंडरलाईन करा. ऐका दादांनो, वेगी का? तर या मानव जन्माला तुम्ही आम्ही आलोत. आपल्याला सगळ्या डेट माहिती आहे, जन्मतारीख माहिती आहे, गॅस भरून आल्याची तारीख माहिती आहे, पैसे चोरल्याची तारीख माहिती आहे. चोरल्याची म्हणजे घरच्या माणसाच्या. हा चला, त्याच्या पुढची आपण आपल्या असलेल्या पगाराची उचललेली तारीख आपल्याला माहिती आहे. किती दिवस आपण काम केलंय त्याची तारीख आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला एक तारीख माहित नाहीये. कोणती? बोला. मरणाची. आणि ती तारीख माहित नसल्या कारणानं माऊली ज्ञानोबा बोलतायत, संसार बंधन तोडा, पण कसं? वेगी. का? सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी 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 एक किराए का घर है. वेगी या शब्दावरती तुम्हाला शब्दांकन मांडण्याचा प्रयास आहे माझा. का गडबड म्हणतायत माऊली? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. एक क्षण भंगुर नाही भरवसा. वेगी या शब्दावरती बोलतोय. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे ओळ सांगा, म्हणून आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा. तोडा वेगी. का वेगी? हे त्याचे कारण आहेत. म्हणून तुकाया नगर का सौदागर,
हे आमची जुनी मंडळी लय गोड म्हणायची सगळे. आता आता थोडासा बदल झाला असेल आमच्यामध्ये, पण ऐकावा त्यांच्या मुखातून जुन्या चाली, जुन्या काकड्याच्या चाली. मला तुम्ही सहज आठवण करून दिली. माझ्या गुरुवार्याने शिकवलेली एक काकड्याची चाल मी म्हणून पाहतो एक अर्ध्या मिनिटामध्ये. काही नाराज नाही तुम्ही? काही आता एकदा फेरफटका मारू. काही लोकांना वाटतं काय पडलं याच्यात, त्यांनी ऐका. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष अशा ताकद काय ऐका. योगी या दुर्लभा तुम्या देखिला सजनी. योगी या दुर्लभा तुम्या देखिला सजनी. पाहता 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 मनाना पुरीची धनी. देखिला 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 माये देवाचा देव 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 देखिला. तुम्हाला काहीच नाही वाटलं? पण त्यांना कळावं एक दिवस, त्याच्याकरता एवढं चालू आहे आपलं दादा. आनंद आहे महाराज. तुमचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे वेळ तर नाहीच आहे, पण शब्द पण नाही आहे. त्याचं कारण असं आहे, पोपटपंची करणारा मी नाही आहे, पण काही ठिकाणी अशा ठिकाणी काही कीर्तनं करावी लागतात की जिथं एखादा लाईट लटकलेला राहतो, 2-4 कानपूर लाईन गेलेले बसलेले असतात आणि त्यांना आम्हाला कीर्तन सांगावं लागतं. पण आनंद याचा आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज आम्ही खूप आनंद लुटतो, पण तुम्ही जे बोलत होता ना, बंधन बंधन बंधन, सांगा ना ते बंधन कशामुळे असतो? जाणत्या परमार्थिक श्रोत्यांनी नक्की ऐका. ते बंधन अज्ञानामुळे माणूस बंधनात गुंतलाय. विठ्ठल महाराज, मग ज्ञान कशाने होईल? अंधार कशाने जाईल भैया? जेवल्यानं जाईल का? नाही, त्याच्या करता प्रकाश आला की अंधार गेला. ऐका ना, ज्ञान आलं की अज्ञान गेलं. मग ज्ञान कुठे? ते ज्ञान पैगा बरवे. माऊली ज्ञानोबराची ओवी देतो तुम्हाला. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदते. एवढं सुंदर ज्ञान कुठं भेटतं? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असने की जी संतांपाशी गेल्यानंतर जाऊ द्या. आपल्याला समजा कपडे धुवायचे. कपडे काय काय लागेल आपल्या कपडे धुवायला? कमीत कमी पाणी लागेल, साबण लागेल, एखादा एक्स्ट्रामध्ये निरमा पण लागेल आणि धुवायला कपडे पण लागेल. ऐका ना, ते कपडे धुवायचे, साबण असल्यानं कपडे निघेल का नुसती पाणी असल्यानं कपडे निघेल? दोन्ही गरजेचं आहे. ऐका ना दादांनो, आता जर नुसती साबण असेल तर कपडे निघणार
नाही. आता याच्यापेक्षा पुढचं ऐका दादांनो तुम्ही. जर पाणी गढूळ आहे आणि साबण तुम्हाला व्हील नाही, टाईड नाही, रिन नाही, सोना नाही, मग सर्फ एक्सेल आहे का? याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा आहे? नाही. चांगली जबरदस्त साबण आहे पण पाणी मात्र गढूळ आहे, कपडे निघे का नाही निघणार? पाणी गढूळ आहे. ऐका ना, सगळ्यांचा प्रश्न मनात असा आहे दादाश्री, तुम्ही पुढे या. अण्णा भाऊ या पुढे या. पाणी खराब जर असेल तर कपडे निघत नाही. मनामध्ये प्रत्येकाचा प्रश्न असा आहे, 70 वर्ष झाले महाराज आम्ही परमार्थ करतोय, आमच्या जीवनामध्ये अजून बदल नाहीये. बसा, आमच्या जीवनामध्ये अजून बदल नाहीये का? त्याचं कारण सांगून जाईल तुम्हाला. नुसतं ज्ञान असून चालत नाही, नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते ज्ञान स्वच्छ अंतःकरणात असणं गरजेचं आहे. विठाल विठाल महाराज, मग अंतःकरण स्वच्छ कशाने होईल हो? अंतःकरण स्वच्छ करायला नामस्मरण करावं लागेल. मग आता बघा, अज्ञानामुळे बंधनात आहे. ऐका परत, अज्ञानामुळे बंधनात आहे. मग बंधन जायचं असेल तर आपल्याला काय व्हायची गरज आहे? बोला बोला बोला. ज्ञान व्हायची गरज आहे. ज्ञान कुठं भेटतं? संतांपाशी भेटतं. चला मग ते ज्ञान ठेवण्याकरता जागा कशी लागते? स्वच्छ लागते. आणि स्वच्छ कशानं होतं? नामस्मरणानं होतं. आता तुमची लिंक लागेल बघा. जर बंधन जायचं तर अज्ञान जाणं गरजेचं आहे. अज्ञान कशानं जाईल? ज्ञानानं जाईल. ज्ञान जर कुठं भेटतंय तर संतांपाशी भेटतंय. आणि संतांपाशी ज्ञान भेटलं की ते ज्ञान ठेवायला सुद्धा अंतःकरण स्वच्छ लागते. अंतःकरण स्वच्छ कशानं होते? तर नामस्मरणाने होते. कोणत्या नामस्मरणाने होते? राम कृष्ण नामे हे दोन्ही सजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही सजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही सजे, साजिरी राम कृष्ण नामे
अण्णा दादा काय उरलंय का? म्हणजे आम्ही सगळेच येणार आहे आता तिकडं. तुम्ही माझ्याजवळ येत आहे. आनंद वाटला. काय ताकद लागते, जेवण करणंच लागणार आहे. त्याच्यामुळं म्हणलं असं आहे ते. वा वा, पण नुसतं राहा तसं नाही दादाचं. खूप सुंदर आहे, काही अडचण नाही आहे. ताईंनो, भूक लागली काळजी करू नका, व्यक्तिमत्व पुढं बसवलंय आज. किती गोड वाटतायत. हां, लय गोड. ए झाशीची राणी, झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या. वा वा. झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या, जिजाऊ चले की आम्ही शिवकन्या, शिवबा चले की आम्ही शिवकन्या, सावित्री चले की आम्ही शिवकन्या, अहिल्यादेवी चले की आम्ही शिवकन्या, झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या. असं असं गोड. मग हे करण्याकरता काय लागेल? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जग में एक आजीबाई पाठीमागं म्हणते, मला चांगलं सांगितो माय, पण मध्ये असं एवढं कोण कोण माय. मला तो थोडा छंद आहे गायनाचा. थोडा थोडा प्रयत्न करतो या सगळ्या मंडळीच्या अशा सानिध्यात आलं की. आता बघा ना, आमचं भारत दादा काय गोड व्यक्तिमत्व आहे, आवाज बी किती मस्त आहे. परमार्थ कार्यामध्ये आनंद आहे. म्हणून ऐका आता. नाम है तेरा तारनहारा, नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना. राम या शब्दाने आपल्या अभंगाची सुरुवात आहे काकाश्री. 22 जानेवारीला या 2024 मध्ये 2 दिवाळी आल्यात बघा. एक आपली नेहमीची दिवाळी आणि एक हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम. करता का एकदा वर हात? ज्यांना ज्यांना दुसऱ्याचा बंगला झाल्यावर बरं वाटतं त्यांनी त्यांनी वर हात करा. म्हणजे माझ्या देवाचा बंगला चाललाय ना तिकडं, कुणाला नाही बरं वाटत त्याने नका करू. वा. संत नगरी या चॅनलला आपल्याला हे आपले हात भविष्याकरता बघण्यात येईल. घ्या भाऊ सगळे सगळ्यांचे. तिकडं लय मोठे बरं अजून पाठीमागे सगळं पार रोड पर्यंत आहे. माग नका बघू, थोडा विश्वास नाही. वर वर वर. हा तुम्ही पण ओ शीतल पॉलिमर वाले विवाह स्पेशल. हर घर में आप एक ही नाम, हर घर में आप एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
आवाज बघा कुणाचा येते. एकच माझा दाद्याने आवाज काढला तर अख्ख्या संगमनेरला पुरून उरेल एवढा आवाज आहे. पुरुष वर्गांना कमी पडायचं नाही. बघा एकदा बोला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे. ही गोड अशी नाव आहे, साजरी आहे, गोजरी आहे. पण लोकांचा परमार्थ चालू आहे. पण कोणीतरी शेजारचा कीर्तनाला चाललाय म्हणून आम्ही का मागं राहावं म्हणून कीर्तनाला चालू आहे. त्यांनी 5,000 दिले का मग मी 11,000 देतो. त्यांनी 11 दिले का मग मी 21 देतो. त्यांनी 21 दिले का मग मी 51 देतो. असं चालू आहे. तसं नका करू. हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. आणि तो परमार्थ एकदा केलाय की बघा ना, हृदयामधलं नाव किती गोड असतं. रामाविषयी मी तुम्हाला बोललोय, आता कृष्णाविषयी बोलतोय. कृष्ण म्हणजे कृकर्षती, आकर्षित करणे असा संस्कृत मधला धातू आहे. बघा, आकर्षित, या जगाला आकर्षित करणारं व्यक्तिमत्व, या जगाला आकर्षित करणारा देव. थोडासा वेळ झालाय त्याच्यामुळे मी थोडं पुढं चालतो. तू चालती म्हणा. तेने वेदिले मना पाहिला पाहिला नंदाचा नंदना. मोर मुकुटा पितांबर काळ्या गोंगडीचा भार. तेने वेदिले मना. तेने वेदिले मना पाहिला पाहिला नंदाचा नंदना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना. मुरली वर माझा जीव जडे हरीच्या. मुरलीवर जीव जडे कसली जीवाला भूल पडे. कसली जीवाला भूल पडे. कसली जीवाला भूल पडे. कृष्ण. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान. भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान. दर्द की दुआ तुम्हारे पास है. दिल में बसा कर तेरी मूर्ति. मन में बसा कर तेरी मूर्ति. उतारू में काना तेरी आरती. उतारू में काना तेरी आरती. तेरी आरती. हृदय मंदिरी स्मराकारे. आणि आता हे सगळं आपल्यालाच करायचंय. जर आपण बंधनात गुंततोय ना तर सोडवायचं कोणी? आपल्याला सोडावं लागणार आहे. तर ऐका दादांनो, कसं काही लोक एक पाय बोटामध्ये एक पाय घालणार, तेवढ्या तातून आवाज येतो, कुठं चालले? हा कोणाचा आवाज आहे? पटकन बोला. बोल. हा, होम मिनिस्टर. आमच्याकडे जगदंबा म्हणतात त्यांना. त्याने सांगितलं कीर्तनाला चाललो. भगवान महाराज लय लांबून आलेत, कीर्तनाला जायचंय. यूट्यूबला लय मस्त भगवान महाराज गाडेकर नाव टाकले की ऐकायला भेटते. ते कीर्तन ऐकलं की मलाही बरं वाटेल, प्रत्यक्ष महाराजाचं दर्शन होईल. असं कीर्तनाला जायचं तुम्हाला? थांबानाच घरी. अवकाळी पावसाची दिवस आहे, कशाला जातं कीर्तनाला? त्याने सांगितलं नाही नाही जातोच, आजचा दिवस आत्ता येतो. ती अशी जगदंबा दरोजापाशी आली आणि हळूच आवाजात म्हटली, ऐका काय म्हटली? काय कीर्तन ऐकताय तुम्ही? होय, नकांजो
ज्याला कळलं त्याने काही हरकत नाही, ज्याला नसन कळलं त्याने काल्या लिहा. काय म्हटले जगदंबा? नकान जाऊ. हे गेलं असल का राहिलं असल? बोला 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 बोला. काय टाप आहे त्याची कीर्तनाला यायची. हाय तो बूट त्यानं तिकडच काढून ठेवला, नीट घरात आलं, काला झाला तरी गेलं नाही ते. कस काय गुतलं ते? हा, जर ते मनाला जर बंधनात गुतू शकतं तर मग आताच ऐका ना, त्याच्या मनात आल्यावर ते बंधनाच्या बाहेर जाऊ शकत का नाही? तसंच आहे, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे. आणि हे जर कळून नसेल घ्यायचंय, हे जरी नाही काला मला कोणीतरी म्हटलं होतं, महाराज लोक लय पैसे घेते त्याचे, पण तुम्हाला आम्ही त्याच्या हार देत देऊ. पण तुम्ही हसण्यावर जाऊन माझा तोटा करताल बरं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते सेवा टिपा काळ बांधून नेल सरते सेवा टिपा. एका जनार्दनी आमुचे काय वाजायला. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे. एक साथ वर हात. हे जरी नाही काला तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला सरते सेवा टिपा काळ बांधून नेईल सरते सेवा टिपा. एका जनार्दनी आमुचे काय वाजायला. पिंगळा 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 महाद्वारी बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे. बोली बोलो तो देखा. हे बघा, तुमची जर अशी साथ असली ना महाराज, सकाळचे सगळं काही डेव्हलपमेंट झालंय. कीर्तन होईपर्यंत तुम्ही मुंबई सारख्या शहरातून जाऊन येऊ शकता, एवढं सगळं सुविधा उपलब्ध आहे. जाणकार मंडळी येत आहात. पण एक बोलू तुम्हाला, एवढ्या सुविधा आहे, पण तिसऱ्या मिनिटाला झोप लागणार जर कोणतं साधन असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. का? माणसं खूप मोठे पैशाच्या गंजीवर झोपणारे माणसं आपण पाहतोय, सोन्यासारख्या असलेल्या शिवासनावर झोपणारे माणसं आपण पाहतोय, पण पडणारे माणसं म्हणेल मी त्यांना, झोप लागणारे माणसं खूप कमी आहेत. पडल्या पडल्या तिसऱ्या मिनिटाला झोप लागते, ते फक्त संत विचार आपल्या डोक्यात गेले की माणसाचं जीवन शांत होतं. ऐका, शांतता ह्या परमार्थातून भेटते. अंडरलाईन करा. कोणी पत्रकार असेल तर अत्यंत सुखाच्या गोष्टी या ठिकाणी घडतात. दुसरा नंबर आला सुख. मी शब्द तुम्हाला परत एका 10 सेकंदात विचारणार आहे. इथं आलं की माणसं आनंदाला डोल्याला लागतात. आनंद या शब्दावरती अंडरलाईन करा. इथं आलं की माणसाला भीती राहत नाही, निर्भयता याच्यावरती अंडरलाईन करा. आणि इथं आलं की माणूस निश्चिंत बनतो. निश्चिंत या शब्दावरती अंडरलाईन करा. म्हणजे परमार्थ तुम्ही आम्हाला काय देतो? इथं आल्यानंतर जातपात विचारला जात नाही, इथं आल्यानंतर गरीब श्रीमंत विचारलं जात नाही, इथं आल्यानंतर तुमची कॅटेगरी विचारल्या जात नाही, इथं आल्यानंतर तुम्ही लहान मोठा विचारल्या जात नाही. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून तर इथं प्रत्येकाची धाव आहे. कारण या परमार्थ काय देतो? हिडिंग घ्या माझ्या असलेल्या एक संकीर्तनातून. परमार्थ काय देतो? परमार्थ तुम्हा आम्हाला सुख देतो, परमार्थ तुम्हा आम्हाला समाधान देतो, परमार्थ तुम्हा आम्हाला आनंद देतो, परमार्थ तुम्हा आम्हाला निश्चिंती देतो, आणि परमार्थ तुम्हा आम्हाला निर्भयता देतो.
आणि हे जगाच्या बाजारात कुठल्याही व्यासपीठावरती भेटत नाही. ते व्यासपीठ म्हणजे फक्त वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. म्हणून इथं प्रत्येकाची आस लागलेली राहते की एखादं असलेलं वाक्य संतांच्या मुखातून आमच्या अंतःकरणात जर प्रवेश केला तर आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या कीर्तनाची आहे. म्हणून इथे येऊन काय सांगतात, मानसा आता तरी मानसात ये, हे इथं शिकवलं जातं. इथं हुकेल माकडावानी सगळं गाव चाललं कीर्तनानं, मी नुसतं घरी खातो झोपतो असं शिकल्या जात. खरा तू एकची धर्म जगाला प्रेमर पावे. बघा ना आता हे किती गावाचा इकडं मिलाप आहे. विठ्ठल नगर आहे, गुंजाळवाडी आहे, तुमचा राहाणी मळा आहे, अजून कुऱ्हे मळा आहे, लक्ष्मी नगर आहे, जगताप मळा आहे, भतकळे मळा, आरगडे मळा, अजून संगमनेर. या सगळ्या असलेल्या ठिकाणाहून तुम्ही मंडळी आलात. मायबाप ऐका ना, माझ्याकडून थोडंसं बोलण्यात मागं पुढं झालं असेल, एखाद्याचं नावही राहिलं असेल, कारण ते माहिती नसतं ना. पण चला, संगमनेरकर मंडळी, एका माईच्या लेकरावाने तुम्ही इथं या धर्ममंडपात येऊन बसला. एवढं स्टेज आहे की जिथे एका माईच्या लेकरावाने येऊन बसावं लागतंय. आज माणसाला माणसात बसवण्याचं साधन संकीर्तन झालंय. फक्त वेळ नाहीये. तुम्हाला काय घरी येऊन सांगितलं की मी माझ्या कीर्तनाला या? नाही. तुमचं हे एवढं सगळं डेकोरेशन किती सुंदर अप्रतिम आहे. माणसाला रस्त्यावरती चाललं की तिथून असं वाटतं इकडं इकडं टर्न मारा. बरेच जण चालता चालता आले असतील, बरेच जण आवाज ऐकून आले असतील, बरेच जण या सगळ्या असलेल्या दैदिप्यमान संस्काराला बघून आले असतील. त्यांनाही वाटत असेल आम्ही याच्यात असावं, आणि तुम्ही पण याच्यातच आहात. फक्त एक बोलू, हे स्टेज काय देतं? खूप तोला मोलाचं वाक्य देतो. धोतर घातलेल्या महाराजांनी शिकून पॅन्ट शर्टामध्ये सुद्धा महाराज होता येतं, ही ताकद कीर्तनात देते. म्हणून कीर्तनाला आता माऊली ज्ञानोबरायला आपण विचारू, माऊली लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण, असं तर तुमचं नाही ना? माऊली म्हटले तसं नाही रे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंद, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंद, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंद. काय करतात माऊली ज्ञानोबराय? कथा कीर्तन करी तू बाबा बाळ छंद, बाळ छंद बाबा बाळ छंद, बाळ छंद बाबा छंद, आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय अनुभव प्रकट. ज्ञानदेवे घेतली दान बाबा, हृदय धरोनिया ध्यान बाबा, समाधी वैसला निर्वाण बाबा, कथा कीर्तन करी तू. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सुनो बाबा जब अल्लाह ने इस दुनिया में तुझको मेर बनाया, भूल गया उस नाम को मेरा मेरा कहने लगा, मेरा मेरा कहने लगा. सुनो बाबा सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. म्हणून माऊली म्हणतायत, ज्ञानदेवाधानी ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा,
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया जो श्याम का दर्शन किया करे ऐसी जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार ओ मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करें हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे सुनो मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लगी लगन लगे रे लगे रे लगे रे लगे लागे लगन लागे लगन आपुली आपन करा तोड आपण म्हणून हृदय मंदिरे स्मराकारे लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई आणि एकदा त्याच्या आस्या रंगात आलं ना महाराज आता ह्या मंडळीला सगळे कामं सोडून ही मंडळी स्वतः गळ्यात टाळ घेऊन त्या ज्ञानोबा तुकोबाला प्रिय होण्याकरता इथं उपस्थित आहे का याच्यात आनंदच तेवढा आहे म्हणून तर काही होईल आता पण उरलेले 2-4 दिवस आपण इथं आल्याशिवाय राहायचं लगन तुझसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्री मूर्तीराया माऊली ज्ञानोबराय बोलतात मी आजही समाधीमध्ये रामकृष्ण नामाची माळा जपतोय आणि तुम्ही पण ती जपावी कशी रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी आता मी आपणाला विनंती करणार नाही की ज्या भगवंताची कथा चरित्र आपण इथं ऐकताय खरं तर आता तुम्हाला उपदेश म्हणून ज्ञान तुमच्या पुढं पाजळणं मला तरी योग्य वाटत नाही ज्याला वाटेल 5 सेकंद त्याच्या करताय ज्याला वाटेल की ज्याने कोरोनातून सुद्धा मला वाचवलं त्याच्या करता मी वर हात करीन असं ज्याला त्याला मनाला वाटलं तर करा आणि जर नसल वाटलं तर उगाच शेजारच्याने केलं म्हणून करू नका आणि ज्यानं ज्यानं वर केले त्यांनी शेजारी पाजारी पहा त्यानं वर केले का आपल्याच खिशाकडे घेतले सुरुवातीला नुसत्या टाळ्या वाजणार आहे टाळ्या अशा अशा मुंगळ्यावाने वाजवायचे नाही मग एकच टाळी आली पाहिजे हा माझ्या हाताकडे बघा
विठोबा रखुमाई संत स्वागतासाठी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्मान्य श्री सोमनाथजी गोडसे साहेब, ज्यांचं आज एक सेवा कीर्तन सेवादान आहे असे सोमनाथजी गोडसे साहेब, आणि ज्यांचं आज अन्नदान आहे असे केशव तीर्थाचे मालक जसे असेल त्या पद्धतीनं तुम्ही मायबापाचं अंतःकरण करून भरभरून 2 तास केव्हा गेले पता लागला नाही. मला वाटत होतं 11ला सोडावं, पण कीर्तन चालू व्हायलाच. हां, आणि मला फरमाईश होती पूजनीय पांडुरंगजी बाबा, पूजनीय बन्सी बाबाची, महाराज काही काळजी करू नका, चालते साखर डोक. हां, म्हणून ऐका किती. आणि एक विनंती करतो, रोजही निवेदन झाल्याशिवाय, सूचना झाल्याशिवाय एकाही व्यक्तींना कीर्तनातून उठायचं नाही. म्हणून थोडंसं 2 शब्द गायण्याचा प्रयत्न, आणि ते बी अशी इकडचे तिकडचे नाही, काहीतरी सांगायचं म्हणून असं नाही, त्याला प्रमाणबद्ध अशा पद्धतीने ही सगळी आदरणीय सागरदादा, आदरणीय भारतदादा, आदरणीय सगळी, काय किती गोड फोटो आला आपला. माझा फोनपे नंबर बी तोच आहे बरं. लय आनंद, ज्यांच्या माध्यमातून आनंद आला. आदरणीय दुसरे माझे बंधू, ज्येष्ठ गुरुबंधू, वारकरी संप्रदायाचा आपल्या भागातले गोडभूषण श्री मृदंग सम्राट अभिषेकजी दादा जगदाळे, दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांच्या आज मी पदरात आहे, ज्यांच्यामुळे मी आज जेवून उभा राहिलोय, आदरणीय अण्णासाहेबजी पाटील रहाणे आणि आदरणीय श्री सोमनाथजी दादा गोडसे, दादांच्या माध्यमातून आज तुमचा पदर फाटणार नाही, म्हणजे काही अडचण नाही. त्यामुळे भरभरून दान द्यावं असं वाटलं. काही थोडं विनोदात्मक घेत चालत जा. आणि चुकल्यास मी नक्कीच तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं लहान आहे. मी काही मोठा ज्ञानी, मुनी, पंडित, गुणी, साधू, मोठा महाराज, मोठा महंत असलं काय नाहीये. मग माऊली ज्ञानोबरायांच्या कुशीत राहून आम्हा लेकरांना 2-5 वर्ष राहण्याची संधी भेटली, आणि म्हणूनच की काय त्या पुण्यानं तुम्ही इथं उपस्थित केलं, आणि तुमचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी वैभव, पूजनीय वंशी बाबा, पूजनीय पांडुरंग बाबा, पूजनीय ज्ञानेश्वर माऊली, पूजनीय ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महाराज 2-2, 4-4 तास म्हणण्यापेक्षा उभं आयुष्य परमार्थात घातलं. आता एकच विनंती माऊली ज्ञानोबरायाला करेल, माऊली ज्ञानोबराया, आमचंही जीवन शेवटच्या श्वासापर्यंत निष्कलंकितपणे तुला सांभाळावं लागेल, एवढी आशा व्यक्त करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतोय. जितनी मेहरबानी आपने की, ज्यांनी ही मेहरबान माझ्यावरती केली, इथं तुमचं दर्शन घडवलं, आदरणीय श्री, त्यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये भरपूर वेळेस येणं झालं. कुणाचं वर्षश्रद्धा असेल, कुणाचं 10वा असेल, कुणाचा 13वा असेल, कुणाचं उत्तरकार्य असेल, कुणाचा अजूनही काही विधी असेल, वास्तुशांती असेल, या पद्धतीनं कीर्तनाच्या सहयोगासाठी येण्याचा योग आलाय. आदरणीय पूजनीय सर्व महाराज मंडळींचे अत्यंत प्रिय आणि एक आदर्श असलेले सरपंच साहेब, म्हणजेच मी का बोलतो हे असं, त्यांनी मला तारीख दिली म्हणून नाही साहेब, मग उभ्या महाराष्ट्रात सरपंचाच्या खुर्चीच्या पाठीमागे जर पांडुरंगाचा फोटो कुठं असेल तर तो संगमनेर तालुक्यातल्या गुंजळवाडीच्या सरपंचाच्या कार्यालयात आहे. म्हणून ते इथं नसताना मी त्यांचं वर्णन करू, त्यांना सांगा नक्कीच गोड गोड गोड. आदरणीय श्री नरेंद्र भाऊ गुंजाळ सरपंच साहेबाकरता सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टम लावली दादा तू, शुभमराव, लय भारी गोड गोड गोड. नक्कीच आदरणीय आमच्या संत नगरी चॅनलचे मालक शांताराम दादा, गोड गोड मस्त कटिंग करा, जे भंगार आहे ते द्या टाकून. म्हणजे असं बोलकं नको, कट टू कट. तुम्ही नेहमी कीर्तन ऐकल्याने ज्येष्ठ श्रेष्ठांची कीर्तन ऐकणारे आहात, मधलं विवेचन जे काही आम्ही बोलकं आहेत ते मात्र कटछाट करून व्यवस्थित टाका, या गरीबाला लाभ होईल. आणि तुम्ही मात्र तेवढं सबस्क्राईब करून रे, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, लेकिन कृपा है मेरे ज्ञान राज मौली की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली रे पुरे वेडे वापरू, कोणीही जागा सोडायची नाही. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, नका पायावरी गीतरा, करा क्षमा
आजच्या या रहाणे कुरेमाळा आणि सर्व परिसरातील देणगीदारांच्या आणि अन्नदात्यांच्या जीवावर चाललेला हा खंड हरिनाम सप्ताह या